जिंदाबाद 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 यस हो यस हो एक है एक है एक है एक है। आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहेत। आज शांतता रॅली काढली, तुम्ही देखील रॅलीमध्ये सहभागी झाला होता, काय भावना आहे? हे भावना तीव्र आहेत, कारण ज्या पद्धतीने बहुमताच्या जोरावरती हा जनसुरक्षा कायदा आणला, तुम्ही बघितलं असेल की जनसुरक्षा कायद्याच्या अगोदर पण देखील यूट्यूबरवरती बंदी, जे ट्विट पोस्ट करत नाही पण रिट्विट केलं त्यांनाही देखील 15-15 दिवसाची शिक्षा, काही ठराविक पक्षाचे लोक असल्यानंतर विरोधातले त्यांच्यावर कारवाई केली जाते। आणि मग आज अशाच पद्धतीने अर्बन नक्षलाईटच्या नावाखाली हा कायदा आणून एक भयभीतचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की बघ कोणी जरी बोललं तर आम्ही तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला शिक्षा देऊ। आणि तुम्ही बघितलं असेल की लद्दाखला ज्या पद्धतीने सामाजिक संस्थांना घेरण्याचं काम केलेलं आहे, तर देशाचीच पॅटर्न राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय। आणि बहुमताच्या जोरावरती जरी त्यांनी मंजूर केलं असेल, पण बहुमताचे लोकांमध्ये ज्या भावना आहेत ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून शांततेच्या मार्गाने सरकारचा लक्ष वेधण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने, लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीच्या निमित्ताने शांतता मोर्चा आज काढण्याचं काम जे सामाजिक संघटनेने केलं, त्याला महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलोय। आज संपूर्ण महाराष्ट्राचं लग्न दसरा मेळाव्याकडे लागलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, अशा चर्चा जोरदार सुरू आहेत। युतीची घोषणा आज होणार? आणि खरं तर एक तर आपण समजून घ्यायला पाहिजे की किती ऊन पाऊस वारे आले किंवा चिखलामध्ये जरी देखील हा मेळावा घ्यावा लागेल तर आम्ही हा घेतो यासाठी, कारण शेतकरी ज्या पूर परिस्थितीमध्ये चिखलामध्ये बसलेला आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये ज्या वेदना आहेत आणि मनामध्ये ज्या वेदना आहेत, हे स्वतः पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी जाऊन त्यांच्याशी भेटून केलं आहे। आणि त्याचा कुठेतरी त्या विषयावरती संवाद होणं आणि त्या व्यासपीठावरून सरकारला जागा करणं हे गरजेचं आहे। म्हणून हा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। स्वाभाविकच आहे की ज्यावेळी हा मेळावा घेणार आहेत तर राजकीय विश्लेषण पण होईल, त्यांच्या भाषणाच्या नंतर राजकीय त्यांची दिशा पण ठरेल। आणि जे कार्यकर्ते लांबून आलेले आहेत की कुठच्या दिशेने आपण चाललोय, आगामी काळामध्ये जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, कोणाला घेऊन जायचं आहे, काय घ्यायचं आहे, ह्याचाही सुतोवाच होईल। पण ते काय या व्यासपीठावरती येतील असं आज तरी तूर्त नाही। त्याला कारण असं आहे की आपण बघितलं असेल की त्यांचं एक वेगळं व्यासपीठ आहे आणि त्यांचा एक पक्ष आहे, ते पक्षाचे एक प्रमुख आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं एक वेगळं व्यासपीठ त्यांच्याकडे असल्यामुळे मला असं वाटते ती शक्यता आज नाही। परंतु नक्कीच अशा अनेक व्यासपीठांवरती राजकीय आणि सामाजिक पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते बघायला पाहायला मिळतील। भाजपकडून असं सांगण्यात आलं की तब्बल 62 कोटींचा खर्च मेळाव्याला करतायत, ही जर पूरग्रस्तांना मदत केली तर ते नक्कीच त्यांचं भलं झालं। जी पूर परिस्थितीमध्ये मदत करण्याचं काम मराठवाड्यामध्ये आमचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटीलजींनी केलं। पक्षाच्या वतीने आम्ही बॅनर लावून, पोस्टर लावून, मोठमोठे कटआउट लावून आम्ही केलेलं नाही। आम्ही जे केलेलं आहे ते तिकडच्या जनतेला माहीत आहे। पक्षाच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावरती केलेली आहेत। आम्ही आमदारांनी पण देखील मदत करण्याचं काम जे स्तरावरती असेल तिकडे कैलास पाटील असतील, ओमराजे निंबाळकर यांच्या सचिवांशी संपर्क करून करण्याचं काम केलं। 4 तारखेला स्वतः उद्धवजी पुण्यामध्ये येत आहेत, कार्यकर्त्यांचा संवाद साधलेला, तिकडे देखील कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही त्या मराठवाड्याला मेळाव्याच्या नंतर तो मदत करण्याचं काम केलं। तर मला असं वाटते त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे, पण त्यांनी किती केलं हे सांगा। आता मोठमोठे फक्त तुम्ही जाहिराती करून मोठमोठे नवरात्राच्या व्यासपीठावरती मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीमध्ये तुम्ही पैसे देता। ही लोक ज्यावेळी कोविडची परिस्थिती होती कुठे होते, का नाही त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यतेला निधी दिली? आणि मग आज आम्ही सांगितलं की पंतप्रधान फंडाच्या वेलफेअर फंडाच्या फंड केअरच्या माध्यमातून तुम्ही मदत करा, तर होत नाही। दुर्दैव आहे या राज्याचा की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जाऊन देशाच्या पंतप्रधानाला भेटले, त्यांनी विनंती केली, साधी टीम आली नाही बघायला। अहो तुमची मदत नंतर, पण किमान पाणी करायला तरी टीम यायला पाहिजे, असं कधी झालं नाही। आदरणीय पवारसाहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते, राज्य सरकार कोणाचंही असला तरी देखील तिकडे लगेच तातडीने ती समिती जायची, पाहणी करायची, नेमकं काय तुम्हाला हवं आहे। आज एक विचाराचा सरकार असताना पण जर हे होत नाही का, कारण इकडे निवडणुका नाही आहे आणि सर्व पैसा बिहारला चाललेला आहे, पण इकडे आज बघायला कोणालाच वेळ नाही आहे, ही दुर्दवस्था आहे। एकही केंद्र सरकारचा मंत्री आलाय का सांगा? एकही कृषी मंत्री कुठे आहेत देशाचे? अर्थमंत्रींनी का नाही याचा आढावा घेतला? या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही, फक्त विषांतर करायचं आणि मूळ प्रश्नाला बगळ द्यायचं हेच चाललंय।
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं जे उत्तर दिलं त्याच्यावर दृढतेनं उत्तर दिलं. देशानं मोदींचं कौतुक केलं आजच्या या भाषणामध्ये मोहन भागवत. हे कोणी त्या देशाच्या पंतप्रधान नात्याने जे केलेले जे कृत्य किंवा केलेली जी गोष्ट आहेत ही स्वागतार्ह आणि कौतुकास्पर्य हे कोणी नकारू शकणार नाही, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. पण त्याच्यानंतर हा युद्धविराम का लागला, कोणी विराम केलं? आज ज्या व्यक्तीने घोषणा केली की माझ्यामुळे हे युद्ध थांबलेले आहेत, ते ट्रम्पचं साधा नाव पण देशाचे पंतप्रधान असतील किंवा मंत्रिमंडळातली लोक बोलायला तयार नाही किंवा त्याच्याबद्दल शब्द काढायला तयार नाही. का नाही आपण ती हिंमत दाखवतोय? त्या उलट जाऊन आपण रशियाचे संबंध आपल्याबरोबर होते ते आहेत की नाही हा प्रश्न होतोय. दुसऱ्या बाजूला जे चीन आपल्याकडे घुसखोरी करतोय असा आरोप आपण त्यांच्यावर करतो. आज त्यांच्याबरोबर जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न होतोय. तर परराष्ट्रीय धोरण हे कुठेतरी ढासळत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम या जनतेला होत आहेत. मला असं वाटते ह्याच्यावरती भागवतजी बोलले असते तर अजून आनंद झाला असता. देशात हिंदू बलवान होणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत आज या दसऱ्याला त्यांनी संबोधित करत असताना सांगितलं, पण या अगोदर पण देखील की हिंदुत्ववादी असणं हे काय गुन्हा आहे अशातला भाग नाही. हिंदुत्व पैलवान ते कुठच्या अर्थाने बोललेत हेही मला माहीत नाही, पण त्या व्यासपीठावरती अनेक जाती धर्माच्या लोकांना पण देखील त्यांनी आणण्याचं काम केलेलं आहे. तर मला असं वाटते तो त्या द्वेषाने जर ते बोलत असतील तर मला असं वाटते अगोदर जे त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरती छेद निर्माण होईल. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात आणि आता राहुल गांधींना पुन्हा एकदा सावरकरांच्या बाबतीमध्ये सावरकरांच्या बद्दल आमच्या भूमिका सुस्पष्ट आहेत. हे आम्ही बाहेर पण बोलून दाखवलेले आहेत. अगदी महाविकास आघाडीचे घटक असताना विधानसभेमध्ये पण आमचे पक्षप्रमुखांनी भूमिका घेतली आहे, लोकसभेमध्ये आमच्या खासदारांनी पण घेतलेली आहे. तर मला असं वाटतं नवीन होऊन सांगायची गरज नाही. त्यांनी जे ट्विट केलेलं तो त्यांचा मत आहे, त्या मताशी आम्ही तरी सहमत नाही आहोत. हे वारंवार यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल आज किंवा आमचे नेते त्याच्याबद्दल बोलतील. निषेध करताय तुम्ही? नाही, मी सांगितलं की त्या विषयाशी आमचा म्हणजे आम्ही त्यांच्याशी सहमत नाही. आपण पाहिलं सचिन अहिरांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी जे ट्विट केलेलं आहे त्या विषयाशी आम्ही सहमत नाही आहे. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.